नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 10th बोर्ड पीवायक्यू सिरीज मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आजचा टॉपिक आहे अरिथमेटिक प्रोग्रेशन, जो 10th बोर्ड साठी महत्त्वाचा टॉपिक असणार आहे आणि ऑप्शन्स आहेत तुम्हाला हा 8 मार्क साठी चॅप्टर येतो। तर चला वेळ न वाया घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। आजचा पहिला प्रश्न आहे मार्च 2019 मध्ये आलेला प्रश्न काय बघा, इन द एपी 2 -2 -6 -10 देन फाइंड द कॉमन डिफरन्स। तुम्हाला एपी दिलेला त्याच्यावरून तुम्हाला कॉमन डिफरन्स म्हणजे डी ची व्हॅल्यू फाइंड करायची। मग तुम्हाला दिलेली आहे सिरीज 2 -2 -6 आणि -10। मग डिफरन्स कसा फाइंड करतो, डी ची व्हॅल्यू आपण कशी फाइंड करत असतो, तर डी साठी फॉर्म्युला काय असतो, डी इज इक्वल टू टी ऑफ एन मायनस 1 मायनस टी ऑफ एन। म्हणजेच काय करतो, सेकंड टर्म मधून फर्स्ट टर्म आपण मायनस करत असतो। मग आता इथं जर आपण -2 घेतलं बघा, तर -2 मायनस साइन फॉर्म्युलासाठी असणार आहे आणि त्याच्यातून फर्स्ट टर्म मायनस केली म्हणजे 2 - 2 आन्सर किती आलं, -4। म्हणजे या प्रश्नाचं बरोबर उत्तर किती असणार आहे, -4 असणार आहे। आता सेकंड क्वेश्चन आहे बघा, जुलै 2019 साठीचा। फॉर अ गिवन एपी ए इज इक्वल टू 3.5, डी इज इक्वल टू 0 आणि एन इज इक्वल टू 101, देन फाइंड टी ऑफ एन। मग टी ऑफ एन साठी फॉर्म्युला काय असतो, टी एन इज इक्वल टू ए प्लस एन मायनस 1 इंटू डी। हा आला टी एन चा फॉर्म्युला। मग आता फक्त दिलेल्या व्हॅल्यूज आहेत त्या पुट करायच्या। मग ए ची व्हॅल्यू किती होते, 3.5 प्लस एन किती दिलेलं आहे आपल्याला, 101 मायनस 1 इंटू डिफरन्स किती दिलाय, 0। आता तुम्हाला माहिती आहे 0 न कोणत्याही नंबरला मल्टिप्लाय केलं तर आन्सर किती येणार आहे, 0च येणार आहे। त्यामुळे डायरेक्ट ही पूर्ण होल टर्म काय होणार आहे, 0 होणार आहे। म्हणजे आन्सर काय येणार आहे, 3.5 प्लस 0 म्हणजे आन्सर फायनल आन्सर किती आलं, 3.5 आलं, ऑप्शन नंबर 2। नेक्स्ट क्वेश्चन आहे मार्च 2020 साठी आलेला। राइट द सेकंड अँड थर्ड टर्म ऑफ एपी हुज फर्स्ट टर्म इज 6 अँड कॉमन डिफरन्स इज -3। फर्स्ट टर्म दिले म्हणजेच ए ची व्हॅल्यू दिली, ए इज इक्वल टू 3 दिलाय आणि डिफरन्स डी ची व्हॅल्यू दिली तुम्हाला -3 दिले। मग ह्याच्यावरून आपण सेकंड आणि थर्ड टर्म फाइंड करायची। मग सेकंड टर्म कशी फाइंड करणार तुम्ही, T2 इज इक्वल टू काय असतो फॉर्म्युला, T2 इज इक्वल टू ए प्लस एन मायनस 1 इंटू डी। मग एन किती आहे, 2 मायनस 1 इंटू डिफरन्स किती आहे, -3 आहे। मग ए ची व्हॅल्यू किती आहे बघा, सॉरी ए ची व्हॅल्यू 3 नाही, ए ची व्हॅल्यू 6 आहे। मग 6 प्लस 1 इंटू -3 आन्सर किती आलं, 6 - 3 आन्सर येणार आहे 3। म्हणजे T2 ची व्हॅल्यू किती आली तुमची, 3 आली। मग T2 आला बघा 3। आता तसंच जसा T2 फाइंड केलेला तसा T3 फाइंड करायचा। मग T3 इज इक्वल टू काय येईल फॉर्म्युला, ए प्लस 3 मायनस 1 इंटू डिफरन्स -3। ए ची व्हॅल्यू 6 होते, 6 प्लस 2 इंटू -3 आन्सर किती येणार आहे, -6। म्हणजे किती आलं, 6 - 6 आन्सर येणार 0। म्हणजे या क्वेश्चनचा आन्सर काय असणार आहे बघा, T2 इज इक्वल टू 3 अँड T3 इज इक्वल टू 0 येणार आहे। नेक्स्ट क्वेश्चन मार्च 2022 मध्ये आलेला। फाइंड सेकंड अँड थर्ड टर्म ऑफ एपी हुज फर्स्ट टर्म इज -2 अँड कॉमन डिफरन्स इज -2। बघा आता क्वेश्चन आपण इथं बघितलेला सेम त्याच पॅटर्नचा नंतर क्वेश्चन आलेला आहे, फक्त काय झालं न्यूमरिकल व्हॅल्यूज फक्त चेंज केलेला आणि हाच फायदा असतो बघा पीवायक्यू सॉल्व्ह करण्याचा। जेवढे जास्त तुम्ही पीवायक्यू सॉल्व्ह कराल तेवढा तुम्हाला पॅटर्न व्यवस्थित लक्षात येणार आहे। एक क्वेश्चन तुम्ही व्यवस्थित सॉल्व्ह केलेला असेल तर बाकीचे क्वेश्चन तुम्हाला आपोआप जमणार आहेत। मग जसं आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह केलेला तसंच इथं सॉल्व्ह करायचं बघा। मग काय काय दिले आपण पहिल्यांदा लिहून घेऊया। फर्स्ट टर्म म्हणजे ए ची व्हॅल्यू दिली -2 अँड डिफरन्स दिलाय बघा, डिफरन्स पण दिलेला आहे -2 दिलाय। मग आपल्याला T2 आणि T3 फाइंड करायचं। मग T2 साठी फॉर्म्युला काय असणार, ए प्लस 2 मायनस 1 इंटू -2। ए ची व्हॅल्यू -2 पुट केली प्लस 2 मायनस 1 1 आलं, 1 इंटू -2 आन्सर किती येईल, -2 म्हणजे आन्सर आलं -4। T2 ची व्हॅल्यू किती आली, -4 आली। मग तसेच T3 ची व्हॅल्यू फाइंड केली तर T3 साठी काय येणार आहे, T3 इज इक्वल टू ए प्लस 3 मायनस 1 इंटू -2। ए ची व्हॅल्यू किती होती आपली, ए ची व्हॅल्यू -2 होते प्लस 3 मायनस 1 आलं 2 इंटू -2 आन्सर किती येईल बघा, -2 इंटू -2 -4 आलं, म्हणजे आन्सर किती आलं, -6। म्हणजे T3 झाला -4 आणि T3 किती येणार आहे, -6। नेक्स्ट क्वेश्चन आहे नोव्हेंबर 2020 मध्ये आलेला। फाइंड द फर्स्ट टर्म अँड द कॉमन डिफरन्स ऑफ द 127, 135, 143 अँड 151।
मग काय काय फाइंड करायचं तुम्हाला? फर्स्ट टर्म फाइंड करायची आणि कॉमन डिफरन्स फाइंड करायचा आहे. मग नेहमी तुम्हाला माहिती आहे जी दिलेली सिक्वेन्स असेल तर त्या सिक्वेन्स मधली पहिली जी टर्म असणार आहे त्याला आपण फर्स्ट टर्म म्हणतो. मग त्यालाच ए न डिनोट करतो आपण. म्हणजे ए किती मिळाला? 127 मिळाला. आता डिफरन्स फाइंड करायचा, डी फाइंड करायचा. म्हणजे दोन ज्या टर्म्स असणार आहेत ह्या कोणत्याही दोन घेतल्या तर त्या दोन टर्म्स मधला जो डिफरन्स असणार आहे त्याला आपण डी म्हणतो. मग डी इज इक्वल टू फॉर्म्युला काय असतो? टी एन मायनस वन मायनस टी ऑफ एन. मग कोणत्याही दोन टर्म्स यातल्या घेतल्या तर त्यांच्यातला जो डिफरन्स येणार आहे ती म्हणजे डी ची व्हॅल्यू असणार आहे. मग आता आपण 135 घेतली बघा. सेकंड टर्म मधून फर्स्ट टर्म मायनस करतोय. 135 मायनस 127. आन्सर किती येणार बघा? 8 येणार आहे. म्हणजेच डी किती मिळाला तुम्हाला? 8 मिळाला. आणि ए ची व्हॅल्यू किती आली? 127. हे झालं या क्वेश्चनचा आन्सर. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे जुलै 2023 साठी आलेला. फॉर द एपी फाइंड द नेक्स्ट टू टर्म्स. आता तुम्हाला एक एपी दिलेली आहे आणि त्या एपी मधल्या नेक्स्ट टू टर्म्स कोणता येतील तर ते फाइंड करायचं. मग आता फर्स्ट टर्म किती आली बघा, इथं काढून घ्या. फर्स्ट टर्म म्हणजे ए ची व्हॅल्यू किती मिळाली? 5 मिळाली. आता डिफरन्स काढायला लागेल. डी इज इक्वल टू किती येणार आहे? डी 12 मायनस 5 म्हणजे डी किती आला? 7 आला. मग डिफरन्स कितीचा आहे बघा? 7चा आहे. आणि इन्क्रीजिंग सिक्वेन्स दिले तुम्हाला, वाढत चाललेला आहे डिफरन्स. म्हणजे आपण काय येणार आता? 26 मध्ये 7 ऍड करायचं. मग 26 मध्ये 7 ऍड केलं, आन्सर येणार आहे 33. ही मिळाली आपल्याला फर्स्ट एक टर्म मिळाली. आणि त्याच्यानंतर 33 प्लस 7 केलं, आन्सर किती आलं? 40 आलं. म्हणजे या क्वेश्चनचा आन्सर किती असणार आहे? 33 आणि 40. नेक्स्ट क्वेश्चन आहे मार्च 2024 मध्ये आलेला. फाइंड द फर्स्ट टर्म ऑफ द सिक्वेन्स टी ऑफ एन इज इक्वल टू 3n मायनस 2. मग टीएन ची व्हॅल्यू दिली आहे तुम्हाला. टीएन इज इक्वल टू 3n मायनस 2 दिली आहे. आणि तुम्हाला फर्स्ट टर्म फाइंड करायची. म्हणजे एन ची व्हॅल्यू किती मिळाली? 1 मिळाली. म्हणजे एन इज इक्वल टू 1 आहे. मग ह्या इक्वेशन मध्ये एन इज इक्वल टू 1 पुट केलं तर काय येणार आहे बघा? T1 इज इक्वल टू 3 इंटू 1 मायनस 2. आन्सर किती येणार? 3 इंटू 1 3 मायनस 2. आन्सर आलं 1. या क्वेश्चनचा आन्सर किती असणार आहे? 1. नेक्स्ट क्वेश्चन आहे मार्च 2019 मध्ये आलेला 2 मार्क्ससाठी. क्वेश्चन काय बघा. फर्स्ट फाइंड द कॉमन डिफरन्स ऑफ एन एपी आर 12 and 4 रिस्पेक्टिव्हली. इफ टी ऑफ एन इज इक्वल टू 96 देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ एन. यांची व्हॅल्यू फाइंड करायचे. फर्स्ट टर्म आणि कॉमन डिफरन्स दिलेला आहे. मग ते अगोदर लिहून घेऊयात बघा. रिस्पेक्टिव्हलीचा अर्थ काय असतो की आता पहिली जे काय दिले बघा, फर्स्ट टर्म पहिल्यांदा दिले म्हणजे पहिली काय असणार आहे? फर्स्ट टर्म असणार आहे. म्हणजे 12 काय झालं? आपली ए ची व्हॅल्यू झाली. नेक्स्ट कॉमन डिफरन्स आहे म्हणजे डी ची व्हॅल्यू दिली. डी इज इक्वल टू 4 दिले. त्याच्यानंतर अजून काय दिले बघा? टीएन इज इक्वल टू 96 आहे. हे तीन व्हॅल्यू तुम्हाला गिव्हन आहेत. तुम्हाला काय फाइंड करायचं? एन ची व्हॅल्यू फाइंड करायची. मग आपण काय करणार बघा? पहिल्यांदा टीएन ची व्हॅल्यू पुट करूया बघा. सॉरी, फॉर्म्युला पुट करूयात. मग टीएन चा फॉर्म्युला काय असतो? टीएन इज इक्वल टू ए प्लस एन मायनस 1 इंटू डी. हा फॉर्म्युला असतो. मग ज्या व्हॅल्यू दिलेल्या त्या व्हॅल्यू पुट करा. मग आता इथं बघा ह्या फॉर्म्युलामध्ये टीएन माहिती आहे आपल्याला, ए ची व्हॅल्यू माहिती आहे आणि डी ची व्हॅल्यू माहिती आहे. आपल्याला एन ची व्हॅल्यू माहिती नाही. मग ज्या व्हॅल्यू माहिती आहे त्या पुट करून घ्यायच्या आणि एन ऍज इट इज ठेवूया. मग टीएन इज इक्वल टू किती होते? 96 होते. इज इक्वल टू ए ची व्हॅल्यू आहे 12 प्लस एन माहिती नाही, एन आहे असा ठेवला. मग एन मायनस 1 आणि डिफरन्स डी ची व्हॅल्यू किती? 4 आहे. मग आता हे सॉल्व्ह करूयात बघा. 96 आहे असं असणार आहे. 12 प्लस 4 आत मल्टिप्लाय केलं तर काय येईल? 4n मायनस 4 झालं. हे प्लस 12 होते, हे मायनस 4 होते. म्हणजे काय होणार आहे? 8 राहणार आहे. म्हणजे 96 इज इक्वल टू 8 प्लस 4 आहे. आता हा 8 प्लस आहे, आपण याच्या साईडला शिफ्ट केल्यानंतर तो मायनस होणार आहे बघा. म्हणजे काय झालं? 96 मायनस 8 इज इक्वल टू 4n. म्हणजे काय मिळालं आपल्याला बघा? 4n इज इक्वल टू 96 मायनस 8 केलं, आन्सर किती येणार आहे बघा? 88 येईल. मग 4n ची व्हॅल्यू आली 88 आली. मग n इज इक्वल टू काय येणार आहे? 88 डिवायडेड बाय 4. n ची व्हॅल्यू किती येईल? 22. या क्वेश्चनचा आन्सर किती असणार आहे? 22 असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे नोव्हेंबर 2020 मध्ये आलेला. फाइंड 19 टर्म ऑफ द एपी. तुम्हाला एपी दिली आहे 7, 13, 19, 25 अँड सो ऑन. ही एपी दिले. तुम्हाला काय करायचंय? 19 टर्म फाइंड करायचे. म्हणजे इथे n ची व्हॅल्यू किती मिळाली? 19. म्हणजे n इज इक्वल टू 19 झाले. अजून एपी वरून काय काय गिव्हन आहे बघा. ए इज इक्वल टू 7 येणार आहे फर्स्ट टर्म. डी फाइंड केला तर डी इज इक्वल टू काय? 13 मायनस 7. आन्सर आलं 6. मग ह्या व्हॅल्यू मिळाल्यात. आता आपण काय करणार? T19 फाइंड करायचं. मग T19 इज इक्वल टू फॉर्म्युला काय असतो? ए प्लस एन मायनस 1 इंटू डी. मग ह्या व्हॅल्यू पुट करूयात बघा. T19 ऍज इट इज राहिलं. ए ची व्हॅल्यू किती होते? 7 प्लस 9. आता एन किती येणार आहे इथं? 19 मायनस 1 इंटू डिफरन्स किती आहे? 6 आहे.
मग 7 प्लस 18, आता हे 19 मायनस 1 झालं 18 इंटू 6. आन्सर किती येईल? 7 प्लस 18 इंटू 6 108 आलं आणि हे ऍडिशन केल्यानंतर आन्सर किती येईल? 150. म्हणजे आन्सर किती आलं बघा? T19 ची व्हॅल्यू किती आली? 115 आली. अशा टाईपचे क्वेश्चन तुम्हाला 2 मार्क्ससाठी विचारले जातात. नेक्स्ट क्वेश्चन आहे जुलै 2019 मध्ये आलेला क्वेश्चन. काय? फाइंड द 23rd टर्म ऑफ एन एपी. एक एपी दिले तुम्हाला आणि 23वे टर्म तुम्हाला फाइंड करायचं. मग काय करणार बघा? पहिल्यांदा जे काही माहिती आहे ते लिहून घ्या. ए ची व्हॅल्यू किती येणार आहे? 9, कारण ए झाली फर्स्ट टर्म. डिफरन्स फाइंड करायचा. डी इज इक्वल टू, डिफरन्स कसा फाइंड करणार? 4 मायनस 9, म्हणजे आन्सर किती आले? -5 आलं. डी ची व्हॅल्यू आली -5. एन ची व्हॅल्यू दिली तुम्हाला. एन इज इक्वल टू किती येणार आहे? 23 येणार आहे. मग काय करायचं आपल्याला? टीएन फाइंड करायचं आहे. मग टीएन साठी काय फॉर्म्युला असतो? तर टीएन इज इक्वल टू ए प्लस एन मायनस 1 इंटू डी. व्हॅल्यू सगळ्या पुट करून घेऊयात बघा. ए ची व्हॅल्यू 9 आली प्लस एन किती होता? 23 आहे. मग 23 मायनस 1 इंटू डिफरन्स आला -5. आन्सर किती येईल? 9 प्लस 22 इंटू -5 झालं. मग आन्सर किती येणार आहे? 9 प्लस हे किती येईल? 22 इंटू -5 मायनस 110. आन्सर किती येईल मग? -101. म्हणजे T23 ची व्हॅल्यू किती आली? -101. नेक्स्ट क्वेश्चन आहे मोस्ट रिपीटेड क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन मार्च 2020 मध्ये आलाय, सप्टेंबर 2020 मध्ये आलाय आणि सप्टेंबर 2021 मध्ये सुद्धा आलेला आहे. अशा टाईपचे जे क्वेश्चन्स असतात तर ते व्यवस्थित करायचे, कारण अशा टाईपचे क्वेश्चन्स रिपीट होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. मग क्वेश्चन काय आहे ते बघूया बघा. फर्स्ट टर्म अँड द कॉमन डिफरन्स ऑफ एन एपी आर 6 and 3. एक एपी आहे तर त्याचा फर्स्ट टर्म असणार आहे ती 6 आहे आणि कॉमन डिफरन्स आहे तो 3 आहे. देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ S27. म्हणजे पहिल्या 27 टर्मचे समेशन तुम्हाला फाइंड करायचे. मग जसं अगोदरच्या एक्झाम्पल मध्ये आपण टीएन चा फॉर्म्युला पुट केलेला आणि त्या व्हॅल्यू त्याच्या आपण तिथं टाकल्यानंतर आपल्याला आन्सर मिळत होतं, तसंच आता आपल्याला एसएन चा फॉर्म्युला पुट करायचा आणि त्या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळणार आहे. मग कसं सॉल्व्ह करायचं चला बघूया. मग आता ए ची व्हॅल्यू पहिल्यांदा माहिती आहे ते लिहून घेऊयात. ए ची व्हॅल्यू झाली 6, डी ची व्हॅल्यू आली 3, एन ची व्हॅल्यू दिली 27 दिली. तुम्हाला काय करायचंय? S27 फाइंड करायचं. मग पहिल्यांदा आपण एसएन चा फॉर्म्युला पुट करून घ्या. काय असतो एसएन चा फॉर्म्युला? n/2 प्लस 2a प्लस n मायनस 1 इंटू डी. मग काय येणार आहे बघा? n/2, n ची व्हॅल्यू 27/2, सॉरी प्लस नाही तर येणार आहे, मल्टिप्लाय मध्ये येणार. आतमध्ये 2 इंटू ए ची व्हॅल्यू किती? 6 प्लस 27 मायनस 1 इंटू डिफरन्स कितीचा आहे? 3. ह्या व्हॅल्यू पुट केलं बघा. 27/2 ऍज इट इज ठेवलं ब्रॅकेटमध्ये. 2 इंटू 6 12 आलं प्लस 26 इंटू 3 झालं. फायनल आन्सर काय येईल बघा? मग 27/2 इंटू 12 प्लस हे किती येणार आहे? 78. मग 27 डिवायडेड बाय 2 इंटू ऍडिशन केली येणार आहे 90. मग हे किती येईल बघा? 27 इंटू 2 न ज्यावेळेस आपण इथं डिवाइड केलं तर आन्सर येणार आहे 45. म्हणजे हे किती झालं बघा? 27 इंटू 45. फायनल आन्सर किती येईल बघा? 27 इंटू 45 केलं. 7×5 35, आजच्या 3, 5 2 10, 10 आणि 3 13, 0 पूर्ण मल्टिप्लाय केलं 28, इथं येणार 2, इथं आलं 8 आणि 2 10. कॅल्क्युलेशन ऍडिशन केल्यानंतर काय येईल बघा? 8 आणि 3 11, इथे 1 आला आणि हे 12. म्हणजे उत्तर किती झालं? 1212. म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर किती असणार आहे? S27 इज इक्वल टू 1215. नेक्स्ट क्वेश्चन आहे फाइंड द 24th टर्म ऑफ एन एपी. एपी दिलेली, आपल्याला 24वी टर्म फाइंड करायची. मग काय काय दिले ते पहिल्यांदा लिहून घ्या बघा. ए ची व्हॅल्यू किती येणार आहे? 12 येणार आहे. डी फाइंड करायचा. डी कसा फाइंड करणार आहे? 16 मायनस 12 केलं, आन्सर आलं 4. त्याच्यानंतर एन ची व्हॅल्यू दिली 24. तुम्हाला फाइंड करायचंय T24 ची व्हॅल्यू किती येईल ते. मग आता नेहमीसारखा फॉर्म्युला लिहून घेऊयात बघा. टीएन इज इक्वल टू ए प्लस n मायनस 1 इंटू डी. हा झाला टीएन चा फॉर्म्युला. मग व्हॅल्यू फक्त पुट करूया बघा. T24 इज इक्वल टू ए ची व्हॅल्यू आहे 12 प्लस एन किती आहे? 24 मायनस 1 इंटू डिफरन्स डी किती येणार आहे? 4 येणार आहे. मग किती आहे बघा? 12 प्लस 23 इंटू 4 केलं. आन्सर किती येईल? 12 प्लस हे किती येणार आहे बघा? 12, 4 2 8 आणि 1 9, 92. मग T24 इज इक्वल टू आन्सर किती येईल? 10
4. नेक्स्ट क्वेश्चन आहे ऑगस्ट 2022 मध्ये आलेला आणि हा वर्ड प्रॉब्लेम आहे. क्वेश्चन काय आहे? फाइंड द सम ऑफ फर्स्ट 21 इवन नॅचरल नंबर्स. इवन नॅचरल नंबरचे तुम्हाला सम फाइंड करायचे म्हणजे S21 तुम्हाला फाइंड करायचं. मग ज्यावेळेस वर्ड प्रॉब्लेम्स असतील बघा तिथे तुम्हाला न्यूमरिकल व्हॅल्यू दिलेले नसतात त्या तुम्ही काढायचे असतात. मग आता क्वेश्चन मध्ये ऑलरेडी दिले की ते इवन नंबर्सच फक्त आपल्याला घ्यायचे. मग तुम्हाला माहिती आहे 2 इवन नंबर मधला डिफरन्स कितीचा येणार आहे? 2 चा येणार आहे. मग ए ची व्हॅल्यू फाइंड करायची आता तर ए किती असणार आहे? फर्स्ट नॅचरल नंबर इवन नॅचरल नंबर पाहिजे म्हणजे ए कुठून स्टार्ट होणार आहे? ए इज इक्वल टू 2 आली व्हॅल्यू. डिफरन्स पण 2 चा येणार आहे कारण फक्त इवन नंबर्स घेतोय आणि यांची व्हॅल्यू दिली 21 दिली. काय फाइंड करायचंय? एस ऑफ 21 फाइंड करायचंय. मग पहिल्यांदा एस एन चा फॉर्म्युला लिहून घेऊयात बघा. एस एन इज इक्वल टू एन अपॉन 2 ब्रॅकेटमध्ये 2a प्लस एन मायनस 1 इंटू डी. मग आता एन ची व्हॅल्यू पुट केली 21 अपॉन 2 ब्रॅकेटमध्ये 2 इंटू ए म्हणजे 2 इंटू 2 प्लस 21 मायनस 1 इंटू 2. 21 अपॉन 2 ब्रॅकेटमध्ये 4 प्लस 20 इंटू 2 येणार. आन्सर किती येईल बघा 21 अपॉन 2 ब्रॅकेटमध्ये 4 प्लस ए किती येणार आहे? 40 येणार आहे. कॅल्क्युलेशन्स केले तर 21 अपॉन 2 ॲज इट इज ठेवलं इंटू 40 प्लस 4 44 झालं. मग हे 2 न डिवाइड केलं इथे येणार आहे 22 म्हणजे 21 इंटू 22 केलं. आन्सर किती येईल? 462 म्हणजे S21 चा आन्सर किती येणार आहे? 462 येणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे मार्च 2022 मध्ये आलेला वर्ड प्रॉब्लेमचा क्वेश्चन आहे आणि 3 मार्क्ससाठी क्वेश्चन आलेला. क्वेश्चन काय आहे? देर आर an auditorium with 27 rows of the seats. There are 20 seats in the first row, 22 seats in the second row, 24 seats in the third row, and so on. Find how many total seats are there in auditorium. मग हा असा क्वेश्चन दिलाय तुम्हाला. या क्वेश्चन मध्ये एपी तुम्हाला जनरेट करावा लागेल. वर्ड प्रॉब्लेम असतो तर त्या वर्ड प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला पहिल्यांदा फाइंड करायला लागतं की काय काय तुम्हाला दिलंय ते आणि तुम्हाला काय काढायचंय तर ते पण तुम्हालाच घ्यावं लागतं. मग आता क्वेश्चन मध्ये बघा असे वर्ड प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करायचे तर ते बघूया. आता दिले तुम्हाला 27 रोज दिलेत म्हणजे इथे एन ची व्हॅल्यू दिली एन इज इक्वल टू 27 दिले. आता नेक्स्ट आता एपी पहिल्यांदा आपण काढून घेऊया. एपी काय येईल ह्या क्वेश्चन साठी. आता काय सांगितलेलं बघा फर्स्ट रो मध्ये सीट्स किती आहेत? 20 सीट्स आहेत. मग ही झाली फर्स्ट रो तर तिथं 20 सीट्स आहेत. त्याच्यानंतर 22 सीट्स इन द सेकंड रो म्हणजे सेकंड रो साठी आली 22. नेक्स्ट काय दिलं 24 सीट्स इन थर्ड रो अँड सो ऑन म्हणजे हे चालूच आहे बघा. त्याच्यानंतर काय विचारलंय? फाइंड हाऊ मेनी टोटल सीट्स आर देअर इन द ऑडिटोरियम. मग ऑडिटोरियम मध्ये टोटल सीट्स किती हे विचारलेलं आहे. मग टोटल सीट्स विचारलेत म्हणजे इथं काय असणार आहे? सम असणार आहे किती आहेत ते. म्हणजे या क्वेश्चन मध्ये तुम्हाला काय फाइंड करायचं बघा. ही झाली एपी आणि या क्वेश्चन मध्ये तुम्हाला काय फाइंड करायचं? S27 इज इक्वल टू. मग आता जे जे काय मिळाले तर त्याच्यावरून आपण जे काय आहे ते लिहून घेऊयात बघा. N27 झाला. ए ची व्हॅल्यू काय येणार आहे? फर्स्ट टर्म म्हणल्यानंतर काय येणार आहे? 20 येणार. डिफरन्स डी इज इक्वल टू काय येईल? 22 मायनस 20 म्हणजे डी ची व्हॅल्यू किती झाली? 2 झाली. या सगळ्या व्हॅल्यू आपल्याला माहिती आहेत. आता S27 फाइंड करायचं. मग त्याच्या अगोदर समचा फॉर्म्युला आपण लिहून घेऊया बघा. एन इज इक्वल टू एन अपॉन 2 इंटू 2a प्लस एन मायनस 1 इंटू डी. हा झाला एस एन साठीचा फॉर्म्युला. या फॉर्म्युलामध्ये ज्या ज्या व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहेत त्या व्हॅल्यू आपण पुट करून घेऊया. मग एन ची व्हॅल्यू 27 म्हणजे S27 इज इक्वल टू 27 अपॉन 2 ब्रॅकेटमध्ये येणार आहे 2 इंटू ए म्हणजे 2 इंटू 20 प्लस एन ची व्हॅल्यू किती आहे? 27 मायनस 1 इंटू 2. कॅल्क्युलेशन्स करूया बघा. 27 अपॉन 2 ॲज इट इज ठेवलं. 20 इंटू 2 किती आले? 40 आले प्लस 26 इंटू 2. मग काय येणार बघा. S27 इज इक्वल टू 27 अपॉन 2 इंटू आत काय राहणार आहे? हे 40 प्लस 26 इंटू 2. आन्सर किती येणार आहे? 52 येणार. मग 27 अपॉन 2 इंटू 92. ह्या 2 न डिवाइड केलं तर काय येईल बघा. 27 ॲज इट इज राहील. 2 न डिवाइड केल्यानंतर बेचोक 8 आणि बेसक 12 27 गुणिले 46. आता या प्रश्नाचा फक्त एकच स्टेप राहिली आहे बघा. S27 ही मल्टिप्लिकेशन करायची. ते काय असणार आहे? तुमच्या टोटल सीट्स इन द ऑडिटोरियम असणार आहे. ह्याचा आन्सर किती येईल हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा. मेजर ऑफ अँगल्स ऑफ अ ट्रायंगल आर इन एपी. The measure of smallest angle is 5 times the common difference
फाइंड द मेजर्स ऑफ ऑल अँगल्स ऑफ अ ट्रायंगल. आणि तुम्हाला या क्वेश्चन मध्ये हिंट दिलेली आहे की ॲज्युम द मेजर्स ऑफ अँगल्स ॲज a प्लस डी अँड a प्लस 2d. म्हणजे तुम्हाला अँगल्स पण दिलेले आहेत की हे आपल्याला ॲज्युम करायचे आहेत की हे 3 अँगल्स आहेत. मग अँगल कोणते कोणते झाले बघा. a डिग्री हा पहिला अँगल झाला. दुसरा काय असणार आहे a प्लस डी डिग्री आणि थर्ड अँगल काय असणार आहे a प्लस 2 डिग्री. आता मग इथंच बघा लॉजिक जर लावलं तर पहिला अँगल आहे a डिग्रीचा, दुसरा आहे a प्लस डी डिग्रीचा आणि तिसरा अँगल कोणता आहे a प्लस 2 डिग्रीचा. मग स्मॉलेस्ट अँगल कोणता असणार आहे a डिग्री, त्याच्यापेक्षा ग्रेटर कोणता असणार आहे a प्लस डी डिग्री आणि लार्जेस्ट कोणता असणार आहे a प्लस 2 डिग्री. मग आता आपल्याला काय करायचं, ते अँगल फाइंड करायचं. मग तुम्हाला एक प्रॉपर्टी माहिती आहे बघा, 9th मध्ये तुम्ही शिकलेलं आहे, सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ अ ट्रायंगल इज 180 डिग्री. मग तीच प्रॉपर्टी आपण इथे यूज केली बघा. मग काय येईल, सम किती असते नेहमी 180 डिग्री असते. मग ऍडिशन केली बघा a प्लस डी प्लस a प्लस 2d इज इक्वल टू किती येणार आहे 180. ऍडिशन केल्यानंतर 1 2 3 3a प्लस d प्लस 2d 3d इज इक्वल टू 180 डिग्री झालं. मग याच्यातून 3 न जर डिवाइड केलं तर काय मिळेल, a प्लस डी इज इक्वल टू 3 न डिवाइड केल्यानंतर इथे येणार आहे 60 डिग्री. ह्याला इक्वेशन नंबर 1 दिलं. आता एक अजून कंडिशन आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेली आहे बघा, स्मॉलेस्ट अँगल इज 5 टाइम्स द कॉमन डिफरन्स. म्हणजे जो कॉमन डिफरन्स आहे त्याच्या 5 टाइम्स काय स्मॉलेस्ट अँगलची व्हॅल्यू आहे. मग आपल्या इथं स्मॉलेस्ट अँगल कोणता आहे a डिग्रीचा. म्हणजे याच्यावर आपण इक्वेशन काय लिहू शकतो, a इज इक्वल टू 5d लिहू शकतो. कारण कंडिशन काय दिली, स्मॉलेस्ट अँगल हा 5 टाइम्स आहे कॉमन डिफरन्सच्या, म्हणून a इज इक्वल टू 5d झाले. मग ही a ची व्हॅल्यू इक्वेशन मध्ये 1 मध्ये पुट केली आपण. म्हणलं पुट a इज इक्वल टू 5d इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये ही व्हॅल्यू पुट केली तर काय मिळेल बघा, 5d प्लस d इज इक्वल टू 60 डिग्री असं मिळालं. मग 6d इज इक्वल टू किती मिळालं 60 डिग्री. मग याच्यावरून d ची व्हॅल्यू किती येईल 60 डिग्री डिवायडेड बाय 6 म्हणजे d ची व्हॅल्यू किती आली 10 आली. मग आता d ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली, ही व्हॅल्यू जी आहे त्या इक्वेशन मध्ये पुट केली की आपल्याला काय मिळेल a ची व्हॅल्यू मिळेल. मग आता बघा पुट d इज इक्वल टू 10 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये d ची व्हॅल्यू आपण पुट केली. इक्वेशन 1 काय होतं a प्लस डी इज इक्वल टू 60 डिग्री. मग d ची व्हॅल्यू 10 पुट केली, मग a प्लस 10 इज इक्वल टू 60 डिग्री. हा 10 ही LHS साईडला, ज्यावेळेस RHS साईडला शिफ्ट करू त्या साईन चेंज होणार आहेत. म्हणजे a इज इक्वल टू किती मिळेल 60 डिग्री मायनस 10 म्हणजे a ची व्हॅल्यू किती आली 50 डिग्री. a मिळाला आपल्याला 50 डिग्री म्हणजे या ट्रायंगलचा स्मॉलेस्ट अँगल आपल्याला मिळाला 50 डिग्री. सेकंड अँगल किती होता आपला, मग a प्लस डी होता. मग a प्लस डी ची व्हॅल्यू किती येणार आहे, a ची व्हॅल्यू मिळाली 50 प्लस d ची व्हॅल्यू किती आहे 10 म्हणजे सेकंड अँगल कितीचा झाला 60 डिग्रीचा झाला. आणि आता थर्ड अँगल ह्याच्यावरून कसा काढणार, a प्लस 2d. मग a ची व्हॅल्यू 50 प्लस 2 इंटू 10 आन्सर किती येईल बघा 50 प्लस 20 आन्सर येणार आहे 70 डिग्री. मग अँगल्स कोणते कोणते मिळाले आपल्याला 50 डिग्री 60 डिग्री अँड 70 डिग्री आर द अँगल्स ऑफ द गिवन ट्रायंगल. हे असणार या क्वेश्चनचा आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन आहे ऑक्टोबर 2021 मध्ये आलेला 3 मार्क्ससाठी. क्वेश्चन काय बघा, इन अन AP सम ऑफ द 3 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स इज अ 27 अँड देअर प्रोडक्ट इज अ 504 देन फाइंड द टर्म्स. म्हणजे आपल्याला त्या 3 टर्म्स शोधायच्यात. क्वेश्चन मध्ये काय सांगितलेलं आहे की त्या 3 टर्मचे ऍडिशन आहे ते 27 आहे आणि मल्टिप्लिकेशन आहे ते 504 आहे. तर त्या 3 टर्म्स आपल्याला फाइंड करायचं. मग क्वेश्चन मध्ये तुम्हाला हिंट दिलेली आहे बघा, ॲज्युम दॅट द 3 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स इन AP आर a मायनस डी a आणि a प्लस डी. ह्या 3 टर्म्स घ्यायच्यात तुम्हाला. मग आता कसं सॉल्व्ह करायचं का, ह्या 3 टर्म्स दिलेले तुम्हाला a मायनस डी a आणि a प्लस डी. मग फर्स्ट कंडिशन वरून काय बघा, त्यांची ऍडिशन सम किती होते 27 आहे. मग फ्रॉम फर्स्ट कंडिशन पहिल्या कंडिशन वरून आपल्याला काय मिळेल a मायनस डी प्लस a प्लस a प्लस डी इज इक्वल टू किती आले 27 आले. आता हा मायनस डी प्लस डी कॅन्सल आउट होईल. मग a प्लस a किती येणार आहे 3a इज इक्वल टू 27. a इज इक्वल टू काय येईल मग 27 अपॉन 3 म्हणजे a ची व्हॅल्यू किती मिळाली 9 मिळाली. a इज इक्वल टू 9 हे मिळाले. आता सेकंड कंडिशन यूज करूयात. सेकंड कंडिशन वरून काय मिळालं आपल्याला, प्रोडक्ट इज 504. मग फ्रॉम सेकंड कंडिशन वरून काय मिळेल आपल्याला, a मायनस डी इंटू a इंटू a प्लस डी इज इक्वल टू 504.
आता आपल्याला ए ची व्हॅल्यू माहिती आहे, ए किती आहे 9 आहे, मग ती व्हॅल्यू इथं पुट करून घ्या बघा. 9 मायनस डी इंटू 9 इंटू 9 प्लस डी इज इक्वल टू 504 मिळालं. बघा इथं काय होईल बघा, हा ए मायनस बी आणि हा ए प्लस बी जर कन्सिडर केला बघा, ए मायनस बी आणि हा काय येणार आहे ए प्लस बी येणार आहे. तर मग ए मायनस बी इंटू ए प्लस बी ह्याचं फॅक्टरायझेशन काय येतं, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर असं फॅक्टरायझेशन येतं. मग आता आपण काय करूयात बघा, एक ची व्हॅल्यू किती आहे 9 आहे, मग 9 स्क्वेअर किती येणार आहे 81 मायनस बी स्क्वेअर म्हणजे इथे किती येणार आहे डी स्क्वेअर इंटू 9 इज इक्वल टू 504 झालं. मग 81 मायनस डी स्क्वेअर आहे असं इथं ठेवलं इज इक्वल टू, हे 9 मल्टिप्लाय मध्ये होतं, पलीकडे शिफ्ट केल्यानंतर ते डिवाइड होणार. मग 504 डिवाइडेड बाय 9, 9 ने डिवाइड केलं बघा, 9 5 45 राहिले 5 आणि 9 54, म्हणजे काय मिळालं बघा 81 मायनस डी स्क्वेअर इज इक्वल टू 56. मग आपण ह्या सगळ्या टर्म्स आहेत त्या पलीकडे शिफ्ट केल्यानंतर साइन चेंज होईल, काय मिळेल बघा डी स्क्वेअर प्लस 56 मायनस 81 इज इक्वल टू 0 असं मिळालं. किंवा दुसरी स्टेप काय असू शकते इथं बघा, हा डी स्क्वेअर फक्त इकडे घ्या, म्हणजे काय मिळेल 81 मायनस 56 इज इक्वल टू काय मिळालं डी स्क्वेअर मिळेल. मग हे व्हॅल्यू किती येईल बघा 25 इज इक्वल टू डी स्क्वेअर मिळालं. मग 25 इज इक्वल टू डी स्क्वेअर म्हणजे डी ची व्हॅल्यू किती येईल प्लस मायनस 5. म्हणजे इथं डी किती मिळालेत आपल्याला 2 मिळालेत, कारण हे इक्वेशन कसं आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, त्याच्यामुळे डी च्या व्हॅल्यू आपल्याला 2 मिळाल्यात. मग आपल्याला इथं फॉर डी इज इक्वल टू 5 साठी एकदा काढून घ्यायला लागेल आणि डी इज इक्वल टू -5 साठी काढून घ्यायला लागेल. मग ज्यावेळेस डी 5 असेल त्यावेळेस त्या 3 टर्म्स कोणत्या कोणत्या येतील बघा, ए मायनस डी म्हणजेच काय झालं ए ची व्हॅल्यू किती होती 9, मग 9 मायनस 5 आन्सर आलं 4. त्याच्यानंतर नेक्स्ट टर्म कोणती होती आपली ए ची होती, ए किती आहे 5 आणि नेक्स्ट टर्म काय आहे ए प्लस डी म्हणजे किती येणार आहे 9 प्लस 5 आन्सर आलं 14. फॉर डी इज इक्वल टू 5 काय मिळेल एपी तुम्हाला 4, 5 आणि 14 मिळेल. सेम त्याच पद्धतीनं डी इज इक्वल टू -5 जर येत असेल तर डी इज इक्वल टू -5 असताना काय येणार आहे ए मायनस डी इज इक्वल टू 9 मायनस डी किती आहे -5, मग मायनस मायनस प्लस झालं, मग 9 प्लस 5 आन्सर किती येणार आहे 14 येणार. ए इज इक्वल टू किती होतं 9 होतं, म्हणजे सेकंड टर्म काय असणार तुमची 9 असणार आहे आणि थर्ड टर्म काय येणार आहे ए प्लस डी, मग 9 प्लस -5 आन्सर किती आलं 9 मायनस 5 म्हणजे आन्सर येणार आहे 4. मग फॉर डी इज इक्वल टू -5 असेल त्यावेळेस त्या टर्म्स काय असतील 14, 9 आणि 4 असणार. आन्सर बघा दोन्ही साईडला सेमच आले, फक्त त्यांचा सिक्वेन्स हा चेंज होणार आहे, कारण एकदा डी इज इक्वल टू 5 घेतो आपण आणि एकदा डी इज इक्वल टू -5 घेतोय म्हणून. नेक्स्ट क्वेश्चन आहे सेक्शन डी साठी आलेला 4 मार्क्ससाठी. क्वेश्चन काय बघा, इन अ महिला बचत गट कविता इन्व्हेस्टेड फ्रॉम द फर्स्ट डे ऑफ द मंथ ₹20 ऑन द फर्स्ट डे, ₹40 ऑन द सेकंड डे and ₹60 on third day. If she saves like this, then what would be her saving in the month of February 2020? म्हणजे काय दिलं क्वेश्चनचा अर्थ काय सांगितलं बघा की एक महिला बचत गट आहे, तर त्या महिला बचत गटामध्ये कविताने इन्व्हेस्टमेंट करते. पहिल्या दिवशी तिने ₹20 इन्व्हेस्ट केले, दुसऱ्या दिवशी ₹40 इन्व्हेस्ट केलेत आणि तिसऱ्या दिवशी ₹60 आणि असं पूर्ण एक महिना सेव्ह केलेलं आहे. तर एका महिन्यामध्ये तर त्याची सेव्हिंग किती झाली आपल्याला काउंट करायचं आहे. कोणता महिना दिला बघा फेब्रुवारी 2020 मध्ये. आता क्वेश्चन काय सॉल्व्ह करणार बघा, पहिल्यांदा आपण एपी तयार करूयात. तिने पहिल्या दिवशी किती सेव्ह केलेले ₹20, दुसऱ्या दिवशी 40, तिसऱ्या दिवशी 60 अँड सो ऑन. मग ही झाली आपली एपी. मग ह्या एपी वरून काय समजतं तुम्हाला, ए ची व्हॅल्यू किती मिळाली 20 मिळाली. त्याच्यानंतर डिफरन्स काढला, डी ची व्हॅल्यू किती येणार आहे 40 मायनस 20, आन्सर किती आले बघा 20, म्हणजे डिफरन्स कितीचा झाला ₹20 झालेला. नेक्स्ट काय सांगितलंय बघा, एन दिलेला नाही पण एन कसा काढायला लागेल, मंथ दिलाय तुम्हाला, कोणत्या महिन्यामध्ये दिले फेब्रुवारी आणि 2020 मध्ये. मग 2020 हे कसलं इयर आहे तर लीप इयर आहे. मग लीप इयर मध्ये फेब्रुवारी महिन्यात किती दिवस असणार आहे 29 असणार आहे. म्हणजे यांची व्हॅल्यू पण इथं तुम्हाला मिळाली, एन इज इक्वल टू किती आली 29 आले. आता तुम्हाला पूर्ण एका महिन्यामधले सेव्हिंग विचारलेले आहे, म्हणजे इथं टीएन काढायचा की एसएन काढायचा, ते एसएन काढायचा. मी मागे पण तुम्हाला सांगितलेलं बघा, जिथे तिथं सम हा शब्द येईल किंवा टोटल
पूर्ण अमाऊंट विचारलेली असेल तर त्यावेळेस तुम्ही काय करणार आहे, तर तिथं नेहमी एसएन फाइंड करायचं असेल. आणि जर तुम्हाला nth टर्म फाइंड करायची किंवा स्पेसिफिक नंबर दिलेला असेल, 15वी टर्म विचारली, 17वी, तर तिथं टीएन फाइंड करायचं असणार. मग पहिल्यांदा आपण एसएन आपल्याला फाइंड करायचं आहे किती येईल, म्हणजेच इथं काय विचारले आपल्याला, S29 ची व्हॅल्यू विचारलेली. मग आपण पहिल्यांदा फॉर्म्युला लिहून घेऊया. बघा एसएन साठी फॉर्म्युला काय असतो, n/2 ब्रॅकेटमध्ये 2a प्लस n-1 इंटू डी. मग ह्या व्हॅल्यू सगळ्या पुट करूयात. बघा n ची व्हॅल्यू किती होती, 29 आहे. मग S29 इज इक्वल टू 29/2 ब्रॅकेटमध्ये 2 इंटू a ची व्हॅल्यू किती आली, 20 प्लस n29 - 1 इंटू डिफरन्स कितीचा आला, 20चा आला. कॅल्क्युलेशन्स करून घ्या. बघा S29 इज इक्वल टू 29/2 आहे असं ठेवलं आपण, आतमध्ये मल्टिप्लिकेशन केली. बघा 20 इंटू 2 आन्सर किती येणार आहे, 40 इंटू 29 - 1 किती येणार आहे, 28. सॉरी इथं प्लस 28 इंटू 20 काय आलं, 29/2 40 प्लस 28 इंटू 20 आन्सर किती येणार आहे, 560. 29/2 इंटू हे ऍडिशन केल्यानंतर किती मिळेल, बघा 600 मिळेल. मग 600 मिळाल्यानंतर 2 न जर डिवाइड केलं तर 2 न डिवाइड केल्यानंतर किती येणार आहे, 300. 29 इंटू 300 आन्सर किती येईल, 8700. म्हणजे टोटल फेब्रुवारी महिन्यामध्ये कविताची इन्व्हेस्टमेंट किती असणार आहे, 8700. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अर्थमॅटिक प्रोग्रेशन या चॅप्टरचे जेवढे काही क्वेश्चन्स आलेले तर ते क्वेश्चन्स पाहिलेले आहेत. या क्वेश्चन मध्ये आपण सेक्शन ए, सेक्शन बी, सेक्शन सी आणि सेक्शन डी चे जे काय क्वेश्चन्स येऊन गेलेले, जे काय PYQs होते तर त्याची प्रॅक्टिस केलेली. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा. जे कोणी विद्यार्थी चॅनलला नवीन असेल तर त्यांनी सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या चॅप्टरमध्ये. पुढचा चॅप्टर असणार आहे फायनान्शियल प्लॅनिंग. त्या चॅप्टरचे आपण PYQ सॉल्व्ह करणार आहे. आपण आतापर्यंत 3 चॅप्टरचेच PYQs पाहिलेले आहेत. पहिल्या 3 चॅप्टरची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. ज्यांनी कोणी पाहिलेलं नसेल तर त्यांनी प्लेलिस्टला व्हिजिट करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा. भेटूयात फायनान्शियल प्लॅनिंग या पुढच्या लेक्चरमध्ये. धन्यवाद.